तर ठाकरेंचे खासदार दिल्लीत पोहोचल्यानं ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे स्वतंत्र विमानानं दिल्लीमध्ये दाखल झालेत। भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे दिल्लीमध्ये दाखल झालेत। वेगळा गट स्थापन करण्यासाठी खासदार आजच दावा करण्याची शक्यता आहे। एकीकडे खासदारांनी दिल्लीकडे धाव घेतलेली असतानाच ठाकरेंच्या सेनेत जोरदार हालचाली सुरू झाल्यात। अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे सध्या संकट मोचकांच्या भूमिकेत आहेत। पक्षात फूट पडल्यास पुढची कायदेशीर पावलं नेमकी काय असावीत यासाठी हे तिन्ही खासदार पुढची रणनीती आखतील अशी माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षेचा ठरतोय। शिर्डीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरेही दिल्लीमध्ये आहेत। भाऊसाहेब वागचौरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। 2 दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे असं वक्तव्य करताना त्यांनी भविष्याच्या वाटचालीबाबत मौन बाळगलं होतं। दरम्यान त्यांच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मी आहे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं संपर्क कार्यालयाजवळ। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आज या ठिकाणी सकाळपासूनच शुकशुकाट आहे। भाऊसाहेब वागचौरे हे काल 5 वाजता शिर्डीहून विमानाने दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। ते ऑलरेडी काल संध्याकाळीच दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर 2 दिवसांपासून ते गेल्या 2 दिवस आपल्या मतदारसंघात जो नियमित दौरा आहे तो करत होते। परवा त्यांनी संगमनेरातील एका सप्ताहस्थळी भेट दिली होती। त्यानंतर काल देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचं सत्र त्यांचं सुरू होतं। एकूण पाहिलं तर गेल्या 2 दिवस आपल्या मतदारसंघात असणारे वागचौरे काल संध्याकाळी दिल्लीकडे रवाना झाले। त्या पाठोपाठ राज्यातील उभाटाचे अनेक खासदार देखील दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे। त्यामुळे दिल्लीत ज्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर वागचौरे यांचा आजचा दौरा आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे। अनेक खासदार जे उभाटा गटाचे आहेत ते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राज्यभर नव्हे तर देशभर सुरू झालेली आहे। सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी भाऊसाहेब वागचौरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी उद्धव ठाकरेंसोबतच आहेत। मात्र भविष्यात काय होईल यावर त्यांनी मात्र मौन बाळगलेलं होतं। ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस तुम्हाला देखील घेऊन जाईल असं देखील सूचक वक्तव्य भाऊसाहेब वागचौरे यांनी केलं होतं। त्यामुळे आज दिल्लीत काय काय घडामोडी घडतात हे जे उभाटाचे काही खासदार जे शिंदे गटात जाणार आहे ही चर्चा आहे। हे आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार का, त्यांची स्वतंत्र बैठक होणार का आणि या सगळ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे देखील काय बोलणार याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।